की जो काय हा फ्रंट एंडचा डेटा आहे, फ्रंट एंडचा डेटा आपल्याला काय करायचं होतं, स्टोअर करायचा होता कुठेतरी. मग स्टोअर करण्यासाठी आपण एक लँग्वेज निवडली, कोणती? MySQL. ठीक आहे ना. अशी एक काय केली आपण, MySQL पाहिली. आणि जी काय MySQL आहे ती MySQL काय करते, डेटा स्टोअर करते. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? की टेबल फॉर्मॅटमध्ये काय करते, डेटा स्टोअर करते. मग आपल्याला काय करायची, जो काय फ्रंट एंडवरून डेटा बॅकएंडला जातोय, तो बॅकएंड वरून डेटा कुठे घ्यायचा, MySQL ला. म्हणजे कसे राहणार वे, हा फ्रंट एंडवरचा डेटा बॅकएंडला येणार आणि बॅकएंड वरून डेटा कुठे येणार, डायरेक्टली MySQL मध्ये. सपोज उद्या जाऊन MySQL ला डेटा लागला, कुणाला लागला, हा युजरला डेटा लागला, तर काय करणार, युजर कुणाला रिक्वेस्ट टाकणार, बॅकएंडला रिक्वेस्ट टाकणार. आणि बॅकएंड काय करणार, जे काय आपला MySQL डेटाबेस आहे त्यामधून डेटा घेणार आणि कुणाला पाठवणार, बॅकएंड कडे घेणार. आणि बॅकएंड वरून पुढे जाणार तो डेटा फ्रंट एंडला जाणार. मग ह्या प्रकारे ह्या तिघांमध्ये काय होईल, हे कम्युनिकेशन होईल. म्हणजे एखाद्या वेळेस फ्रंट एंडला डेटा, युजरला डेटा, फॉर्म भरला, फॉर्म मधून डेटा जाणार बॅकएंडला आणि बॅकएंड वरून कुठे, डेटाबेस मध्ये. सपोज युजरला डेटा लागला, मग युजर काय करणार, त्या डेटाची रिक्वेस्ट पाठवणार कुणाला, बॅकएंडला. आणि बॅकएंड काय करणार, MySQL मध्ये ते डेटाचं आहे की नाही चेक करणार. असेल तर त्याला तो काय करणार, डेटा फ्रंट एंडला देऊन टाकणार. ह्या प्रकारे काहीतरी मेथड आपली सायकल चालू असेल. ठीक आहे. आतापर्यंत आपण फक्त काय केलंय, की MySQL मध्येच काम केले. MySQL मध्ये डेटा क्रिएट केला, डेटा इन्सर्ट केला, डेटा डिलीट केला, डेटा काय केला, अपडेट केला. आता आपण काय करणार, जी काही Node.js आहे, Node.js आणि फ्रंट एंड आणि जी काय MySQL आहे, ह्या तिघांमध्ये आपण काय करणार, आता कम्युनिकेशन करणार. मग त्यासाठी मी काय करतो, एक फोल्डर बघ, जो काय आपला फोल्डर आहे कोणता, A to Z 54, त्याला मी काय केलं, एक सिंपली ओपन केलं. सिंपली ओपन केलं. ओपन केल्यानंतर वरती आपल्याला काय दिसतो, ठीक आहे, ऍड्रेस बार येतो. ठीक आहे. ओपन केल्यानंतर मी सिंपल काय करतो, इथे एक फाईल बनवतो. एक फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर मी नाव देतो त्याला MySQL. ठीक, MySQL देण्याऐवजी मी काय करतो, node_ MySQL day1. ठीक आहे, असं काहीतरी मी एक नाव देतो. कनेक्शन नाही राहतो. ठीक आहे. फाईलला नाव दिल्यानंतर फाईलला मी काय करतो, ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्या पुढे काय झाला, एक असा इंटरफेस ओपन झाला. मग असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे एक वरती ऍड्रेस बार असतो. त्या ऍड्रेस बारच्या एम्प्टी पेज वर आपण क्लिक करणार आणि त्यामध्ये राईट करणार CMD आणि एंटर करणार. जसं एंटर करणार आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग जी काय ब्लॅक स्क्रीन ओपन झाली, ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप काय राहणार, इथे इन्स्टॉलेशन करायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय काय करणार, npm i express EGS body dash parser. बस एवढं झालं. आणि जी काय पॅकेज आपण इन्स्टॉल केले त्याला करू एंटर. जसं आपण एंटर करणार थोडासा टाइम घेईल, पण जे काय पॅकेज आहे ते पॅकेज काय होते, इथे इन्स्टॉल होते. झालेत पॅकेज इन्स्टॉल. त्यानंतर CLS केलं आणि सेकंड कमांड टाकतो मी, कोड पेस्ट आणि एंटर करतो. जसं मी एंटर केलं, काय झालं, ओपन ऑटोमॅटिकली माझं VS कोड ओपन झालं. ठीक आहे ना. मग आता VS कोड ओपन झाल्यानंतर VS कोड मध्ये माझी पहिली स्टेप राहणार, काय स्टेप राहणार, की मला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी मी फाईल घेतली, कोणती, index.js. आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, एक सर्व्हरचा कोड राईट करतो. सपोज var express इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर आपण अजून काही इन्स्टॉल केले, आपण बॉडी पार्सर, var बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतला मी ऍप, आणि जी काही एक्सप्रेसची फंक्शनलिटी आहे ते फंक्शनलिटी मी कुठे स्टोअर केली, ऍप व्हेरिएबल. आणि जी काय आपलं ऍप व्हेरिएबल आहे त्याला मी सांगतो एक पोर्ट नंबर रन कर. मग app.listen राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये 1000 असा एक काय केलं आपण
पोर्ट नंबर राईट केला. त्यानंतर जी काय बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे, काय आहे मिडलवेअर बॉडी पार्सलची? ऑनलाईन मध्ये आठवत ऑनलाईन मेंबर्स ऑनलाईन विचारा आपण. बॉडी पार्सलची जी काय मिडलवेअर आहे, कोणती मिडलवेअर आहे सांगू शकतात कोण? की अशी काहीतरी होती ना, की ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आणि एक्सटेंडेड कोलन अशी मिडलवेअर होती. मिडलवेअर राईट केल्यानंतर मी काय करतो, एक URL बनवतो. मग URL आपली बेसिक URL कोणती राहते? ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला, स्लॅश म्हणजेच आपलं होम पेज. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स कर्ली ब्रॅकेट, आणि जर मी रिस्पॉन्स डॉट करतो रेंडर काय करतं की होम डॉट इजेस. म्हणजे काय होम डॉट इजेस असेल ती कुठे असेल? आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर घेतला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये राहणार आपली होम डॉट इजेस, आणि होम डॉट इजेस मध्ये मी राईट करतो H1 मध्ये की हाय. ठीक आहे. आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला करू आपण स्टार्ट करण्यासाठी कमांड काय? नोडिमॉन इंडेक्स डॉट एंटर केले. एंटर केल्यानंतर आलाय टेक्स्ट एक्झिक्यूट झालाय. त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण जाणार ब्राउझरला, आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकलहोस्ट कोलन. झालं इथं. ऑनलाईन मेंबर्स इतर कुणाला असं अडचण आहे का? इतर समजलं नाही? अरे फास्ट मध्ये मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. नसेल समजलं तर नो करा. ह्यात सांगायची काय गरज आहे का ऑनलाईन मेंबर्स? अरे मग नेक्स्ट घ्यायची गरज आहे की नाही? एकच मेसेज राईट करतोय. फास्ट मध्ये सर्वांनी मेसेज मध्ये राईट करा बरं. जॉईन आहात का नाही? मला ह्याचा डाऊट यायला लागला. समजलं सर. मग मेसेज बॉक्स मध्ये राईट करा ना सर. ठीक आहे, 1-2 जणच करतात फक्त, बाकीचे फक्त जॉईन करून पाहतात का जॉईन होऊन लेफ्ट होतात. ठीक आहे. सिंपल काय केले आपण, एक सर्व्हर क्रिएट केले. सर्व्हर मध्ये एक मिडलवेअर घेतली, कोणती? बॉडी पार्सलची. ठीक आहे. याने काय होतं, जो काय फॉर्म मधून डेटा आहे तो डेटा आपल्याला पोस्ट मेथडने डेटा काय करतो? पास करण्यास मदत करतो. ठीक आहे. मग जे काय होम डॉट EGS आहे, होम डॉट EGS आहे, त्या EGS मध्ये मी काय करतो, एक सिंपलचा फॉर्म घेतो. फॉर्मला ऍक्शन देतो मी, सपोज सेव्ह. ठीक आहे. नुसतं सेव्ह देतो, किंवा मी इथे नाव देऊ आपण सेव्ह डेटा. ठीक आहे. आणि त्यानंतर मी घेतो एक मेथड टाईप घेतला मी कोणता? पोस्ट. त्यानंतर मी एक फील्ड घेतो, त्यामध्ये एंटर. ठीक आहे. युजर नेम घेतो. आणि त्यासाठी एक घेतला इनपुट टाईप दिला टेक्स्ट, आणि त्याला एक नेम देतो मी युजर नेम. त्यानंतर अजून एक फील्ड घेतो, सपोज एंटर मोबाईल घेतो. ठीक आहे. त्यासाठी एक BR घेतला, BR नंतर एक इनपुट टाईप राहणार नंबरला एक नेम दिलं, नेम काय देणार आपण की मोबाईल. त्यानंतर अजून एक फील्ड घेतो की जसं की मी ईमेल घेतो. मग इथे एंटर ईमेल घेतला, ईमेल नंतर एक BR घेतला, BR नंतर एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप राहणार ईमेल. त्यानंतर जो काही आपला नेम आहे ईमेलचा त्याला पण नेम एक देऊ ईमेल. ठीक आहे. त्यानंतर एवढा डेटा घेतला, त्यानंतर त्याला पण एक BR घेतला, आणि लास्ट मध्ये घेतलं एक मी बटन, आणि बटनला नाव सांगतो सेव्ह डेटा. झालाय फॉर्म क्रिएट. चेक करू. आउटपुट पेजला आलो, ब्राउझरला आलो, इथे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्या पुढे झाला एक फॉर्म. ठीक आहे. एक युजर नेम, दुसरा मोबाईल, आणि थर्ड वाला घेतलाय आपण ईमेल. आणि मी काय केलं इथे सेव्ह डेटा केला. सेव्ह डेटा केल्यानंतर डेटा कुठे गेला? सेव्ह डेटाच्या URL ला गेला. कोणत्या मेथडनी गेला? पोस्ट मेथड. मग जी काय सेव्ह डेटा URL आहे ती आपण कुठे बनवणार? index.js मध्ये. मग इथे index.js मध्ये आलो, आणि इथे मी करतो एक URL ऍप डॉट
पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह डेटा कोमा घेतला फंक्शन घेतला फंक्शन मध्ये रिक्वेस्ट घेतला दुसरा घेतला रिस्पॉन्स आणि ते मी रिस्पॉन्स डॉट सेंड काय करतो रिस्पॉन्स डॉट रिक्वेस्ट डॉट बॉडी सेंड करतो म्हणजे जो काही डेटा आलाय जो काय आपण हा फॉर्म बनवलाय तर जो फॉर्म मधला डेटा आहे तो कशात जाणार रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा जाणार का बरं जाणार की आपण एक बॉडी पार्टची मिडलवेअर राईट केली आता चेक करायचा डेटा जातोय का नाही आपण सेंड केलाय डेटा इकडे आलो मी रिफ्रेश केल्यानंतर आपण डेटा सेंड केला होता सेंड केल्यानंतर आपल्याला 3 डेटा भेटलाय कोणता युजर नेम भेटलाय मोबाईल भेटलाय आणि त्यानंतर ईमेल भेटलाय फक्त आता हा डेटा भेटतोय आता हा डेटा आपण काय करणार मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करणार कुठे करणार मायस्क्यूएल मध्ये आता मायस्क्यूएल मध्ये डेटा स्टोअर करायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल त्याची आपल्याला कनेक्शन करावं लागेल ठीक आहे ना आता जे काय आपण इथून तर मी डेटा कॉपी करून डायरेक्ट तिकडे पेस्ट करू शकत नाही जसं की आपलं जे काय फ्रंट एंड आहे फ्रंट एंड म्हणजे काय जो काही HTML चा फॉर्म आहे त्या फॉर्मचं आणि आपल्या सर्व्हरचं कनेक्ट केलंय त्याच प्रकारे आपल्याला मायस्क्यूएलची कनेक्शन करायचे मग कनेक्शन करण्यासाठी एक पॅकेज आहे कोणतं पॅकेज आहे की मायस्क्यूएल म्हणून एक पॅकेज आहे MySQL 2 म्हणून मग ती आपल्याला पॅकेज काय करायची इन्स्टॉल करायची मग इन्स्टॉल करण्यासाठी कुणाला सांगणार आपण npm मग npm i MySQL ही कमांड कुठे रन करणार CMD मध्ये मग CMD मध्ये आलो जो काय सर्व्हर स्टार्ट होता त्याला मी करतो इथे स्टॉप कंट्रोल C एकदा याला क्लिअर करतो CLS आणि आपली कमांड टाकतो npm i MySQL आणि एंटर ठीक आहे एवढं पॅकेज इन्स्टॉल झाले पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर जे आपले काही सर्व्हर आहे ते सर्व्हरला मी करतो रन करून ठेवतो index.js झालंय मग आता कोड मध्ये आता जे काय पॅकेज आपण इन्स्टॉल केले त्या पॅकेजला काय करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल इम्पोर्ट करावं लागेल किंवा रिक्वायर्ड यावं लागेल मग एक व्हेरिएबल घेतला मी कोणता MySQL इक्वल टू काय राहणार रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड त्यामध्ये MySQL झालंय पॅकेज ठीक आहे आता पॅकेज झाल्यानंतर मी काय करतो जी काय पॅकेज आहे त्या पॅकेजला करतो इथे ठीक आहे आता पॅकेज इन्स्टॉल झालंय पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर काही एवढं ट्राय करतात तुम्ही पहिले नोट करून घेतात मग कनेक्शन ऑनलाईन मेंबर्स सर्वांनी एवढं नोट करून घेतात का मग आपण MySQLची कनेक्शन घेऊ पुढे आता आपण काय केलं एक पॅकेज इन्स्टॉल केले कोणतं पॅकेज आहे MySQL ठीक आहे ना मग त्या MySQLचा यूज काय आपण ते सांगतो आता जे काय MySQL आहे ती पॅकेजने काय होणार की जे आपलं काही वर्क बेंच आहे त्या वर्क बेंच मध्ये आणि जी Node.js आहे आपले त्यामध्ये दोघांमध्ये काय होणार कनेक्शन होणार मग कनेक्शन करण्यासाठी एक फंक्शन राईट करणार ती फंक्शन कसं आहे की सांगायचे ते एक व्हेरिएबल घेतलं मी कोणता कॉन इक्वल टू आणि सांगायची MySQL डॉट क्रिएट कनेक्शन आलाय सजेशन इथे कनेक्शनचा सी कोण आहे कॅपिटल आहे ठीक आहे ना असं ध्यानात ठेवायचं MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये कर्ली ब्रॅकेट आणि त्यामध्ये 4 हे असतात पहिलं असतं होस्ट काय असतं पहिला होस्ट आपला होस्ट काय असणार आहे की आपला कंपल्सरी ठीक आहे जोपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये काम करतात तोपर्यंत आपला होस्ट कोण असणार आहे की लोकल होस्ट काय असणार आहे आपला होस्ट लोकल होस्ट त्यानंतर सेकंड असतो युजर मग आता युजर काय असणार आपला कंपल्सरी युजर असणार रूट हे दोन काय असणार कंपल्सरी सेम राहणार होस्ट आपला लोकल होस्ट आणि युजर राहणार आपला रूट एवढं ध्यानात ठेवायचे त्यानंतर पासवर्ड एक असतो आता हा पासवर्ड टाकायचा तर कोणता पासवर्ड तुम्ही जेव्हा वर्क बेंच ओपन करीत असताना तुम्हाला जेव्हा पासवर्डचं ऑप्शन आलं असेल ठीक आहे ना तेव्हा तुम्हाला पासवर्ड विचारला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा जसं की मी पासवर्ड टाकला होता रूट ठीक आहे माझा रूट पासवर्ड आहे तुमचा कोणता आहे मला माहित नाही तुम्ही जो टाकला होता तो तुम्ही इथे पासवर्ड सेट करायचा आणि त्यानंतर लास्ट मध्ये असतो डेटाबेस आणि डेटाबेस नेम इथे राईट करू डेटाबेस नेम मी सपोज राईट करतो A to Z
54. मी हाचा एक डेटाबेस आहे, डेटाबेसची काय कर माझं कनेक्शन कर. एवढं राईट करतात तुम्ही. पुढे घेऊ मी नेक्स्ट सांगू पुढे अजून. ठीक आहे, मी अजून पुढे एक सांगतो स्टेप. आता आपण इथे काय केले, कनेक्शन केले. आपला होस्ट कोणता राहणार सर्वांचा, लोकल होस्ट. सर्वांचा युजर कोण राहणार आहे, रूट. चेंज काय होणार तुमचा हा पासवर्ड. जेव्हा तुम्ही वर्कबेंच ओपन करताना जो पासवर्ड सेट केला तोच पासवर्ड इथे काय करायचा, राईट करायचा. त्यानंतर एक मी डेटाबेस बनवलाय, कोणता, A to Z 54. मग जो काय हा डेटाबेस आहे, हा डेटाबेस मी एकदा बनवून घेतो. बनवण्यासाठी मी कुठे आलो, वर्कबेंच मध्ये आलो. वर्कबेंच मध्ये आल्यानंतर मला इथे पासवर्ड विचारला, मी पासवर्ड राईट करतो इथे. ठीक आहे, वर्कबेंच मध्ये आलो. वर्कबेंच मध्ये जे काय आहे क्लिअर करतो मी एकदा. आता मला डेटाबेस बनवायचा आहे, कोणता डेटाबेस, A to Z 54. मग काय स्टेप राहणार आपली, क्रिएट, काय काय म्हणजे ते, क्रिएट डेटाबेस, कोणता, A to Z 54. आणि जी काही क्युरी मी राईट केली, ह्या क्युरीला रन करण्यासाठी मधल्या बटनावर क्लिक केले, झाला इथे क्रिएट डेटाबेस. ओके. त्यानंतर आता डेटाबेस तर आपला क्रिएट झाला. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर त्या डेटाबेसला काय करायचे, आपल्याला यूज करायचे. मग इथे राईट करणार, यूज A to Z 54. नाही मध्ये कर्सर तिथे नेऊन आपण मधल्या बटनावर क्लिक करणार, झाला यूज. बस स्टेप संपली. एवढं नोट करून घेतात, जे काय आपलं डेटाबेसची कनेक्शन आहे ते कनेक्शन सक्सेसफुली झालं. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करतात तुम्ही. आवाज येत नाही, आवाज येतोय सर्वांना, सुनील. ठीक आहे, एवढं ट्राय करा तुम्ही, एवढं नोट करून घ्या आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, हे कमांड तुम्हाला दाखवायची गरज नाही. आय थिंक दोनच लाईन येतं, क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम. हे डेटाबेस नेम कुठे टाकले आपण, कोड मध्ये. ठीक आहे, एवढं नोट करून घ्या. नोट झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये डन मेसेज सर्वांनी राईट करायचा आहे. home.ejs मध्ये आपण काय केलंय, एक फॉर्म बनवलाय. फॉर्म मध्ये घेतला युजर नेम, मोबाईल आणि ईमेल. जसं हा फॉर्म सबमिट होणार, सबमिट झाल्यानंतर डेटा कुठे जाणार, सेव्ह डेटाला URL ला. मग जी काही सेव्ह डेटा URL आहे ती आपण इथे बनवली. आणि इथे काय केलं मी, रिस्पॉन्ड डॉट बॉडी केले, कारण जो काय डेटा आहे तो डेटा फक्त काय झाला पाहिजे, सेंड केलाय. जसं की एखादा मी डेटा फिलअप करतो, युजर नेम, मोबाईल भरला, त्यानंतर एक ईमेल टाकला आणि मी करतो सेव्ह डेटा. सेव्ह डेटा केल्यानंतर डेटा कुठे गेला, /सेव्ह डेटाच्या URL ला. आणि आपले डेटा आपण काय केलं, इथे फक्त सेंड केले. आता हा डेटा सेंड करण्याऐवजी आपण काय करणार, डेटा हा MySQL मध्ये स्टोअर करायचा आहे. कुठे कुठे इथे वर्कबेंच मध्ये. कुठे करायचा आहे, वर्कबेंच. कशा थ्रू करायचा आहे आपल्याला, Node.js थ्रू. मग जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. ठीक आहे, मग MySQL मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, व्हेरिएबल. ठीक आहे, MySQL मध्ये डेटा स्टोअर करताना आपण कसा डेटा स्टोअर करतो, काहीतरी क्युरी होती ना त्याची, इन्सर्टची क्युरी, बरोबर ना. डेटा स्टोअर करायच्या टायमाला आपल्याला इन्सर्टची क्युरी करायची, बरोबर. पण इन्सर्टच्या क्युरी करायच्या आधी एक क्युरी असते, कोणती, टेबल तर लागेल ना आपल्याला. हा जो काय डेटा आहे, जो काय हा फॉर्म मध्ये डेटा आहे, हा फॉर्म मधला डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करायचा आहे. मग डेटाबेस मध्ये आपल्याला स्टोअर करायचं ना. मग डेटाबेसचे आपण काय केले, ते कनेक्शन केले, कोणत्या, A to Z 54. आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला काय लागणार, आता एक टेबल लागणार आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, टेबल बनवून घ्यायचा. मग टेबल कसा असणार आपला, सांगा बरं मला. हे 3 डेटा काय करायचे, डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. मग कसे राहणार, क्युरी क्रिएट टेबल. आणि टेबलला नाव देऊ आपण सपोज युजर. ठीक आहे ना, वाटेल ते नाव. युजर नेम नंतर राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट नंतर पहिली व्हॅल्यू काय राहणार, युजर अंडरस्कोर
आयडी, आयडीचा टाईप इंट, त्याला देणार आपण प्रायमरी की. प्रायमरी कीने काय होणार, जी काय आयडी असेल ती काय असेल, युनिक असेल. त्यानंतर जी काही आयडी आहे ती आयडी काय झाली पाहिजे, ऑटोमॅटिकली इन्क्रीज झाली पाहिजे. मग त्यासाठी ऑटो अंडरस्कोर आणि इन्क्रीमेंट, त्यानंतर सेकंड राहणार युजर नेम. त्यासाठी मी टाईप दिला कोणता, व्हेअरकेअर. व्हेअरकेअर किती देऊ, 100. ठीक आहे, 100 टाईप दिला. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू मोबाईल, त्याला पण टाईप देतो मी व्हेअरकेअर 12 देतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट मध्ये काय, एक ईमेल, आणि ईमेलला टाईप देतो मी व्हेअरकेअर. जे फॉर्म मध्ये फील्ड आहे तेच फील्ड मी इथे घेतोय. ठीक आहे ना, आणि त्याला टाईप दिला 100. झाली क्युरी क्रिएट. मग ही जी क्युरी आहे ती क्युरी मी वर्क बेंच मध्ये रन करतो. ठीक आहे, सिंपल. सिंपल ह्याला काय करतो, कॉपी करतो आणि वर्क बेंच मध्ये आलो. वर्क बेंच मध्ये आल्यानंतर आपण डेटाबेस तर यूज केलाय. मग डेटाबेस यूज केल्यानंतर मी जी काय क्युरी बनवली ती क्युरी इथे मी पेस्ट करतो, आणि क्युरी रन करण्यासाठी मधल्या बटन ऍरो करतो. झाली क्रिएट टेबल युजर. काम झालंय, एक काम झालं आपलं. आता ह्या टेबल मध्ये जो काय हा टेबल बनवलाय त्या टेबल मध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय क्युरी असेल, इन्सर्ट इनटू युजर राऊंड ब्रॅकेट. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू इन्सर्ट, आयडी करायची गरज आहे का, पहिले काय करायला लागेल, आपले युजर, त्यानंतर फक्त मोबाईल दिले आपण, त्यानंतर ईमेल आणि व्हॅल्यूज कीवर्ड, आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये काय असणार, आपले जे काय व्हॅल्यू आहे असे एबीसी, त्यानंतर असा मोबाईल नंबर असेल, आणि त्यानंतर ईमेल असा काहीतरी असेल. अशी क्युरी असेल रन करण्यास आपली, बरोबर. मग आता जी काही क्युरी आहे, कोणता नंबर व्हेअरकेअर मध्ये दिलाय आपण. ठीक आहे, व्हेअरकेअर मध्ये राईट करतो. ओके, बस. आता जी काही क्युरी आहे, आता टेबल तर बनवलाय, त्या टेबल मध्ये आपल्याला डेटा काय करायची, ते इन्सर्ट करायची. मग इन्सर्ट करण्यासाठी क्युरी कोणती, इन्सर्ट इनटू युजर. ठीक आहे, अशी काहीतरी क्युरी. मग ह्या क्युरीला आपण काय करणार, की जेव्हा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये युजर डेटा येणार त्या टायमाला ही क्युरी काय झाली पाहिजे, क्रिएट झाली पाहिजे, बरोबर. मग मी ते काय करतो, सिंपल एक व्हेरिएबल घेतो, व्हेअर एसक्यूएल नावाचा व्हेरिएबल घेतला, आणि ह्याला काय बोलतात, टिल्ट बोलतात. आपण टिल्ट घेऊ. ठीक आहे, आणि टिल्ट मध्ये मी जी काही क्युरी असेल ती क्युरी राईट करतो, डेटा इन्सर्ट करण्याची. मग इन्सर्ट इनटू काय राहणार, युजर, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. पहिली व्हॅल्यू आपण भरणार आहे युजर नेम, सेकंड कोणती, मोबाईल भरणार आहे, आणि थर्ड वाली भरणार आहे आपण ईमेल. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट. आता जो काही इथे व्हॅल्यूज नंतर इथे डेटा असतो, आता इथे डेटा कोणता टाकायचा आपल्याला, जो काही हा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय ना, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काय काय आलंय, एक तर युजर नेम आलंय, एक तर ईमेल आलाय, आणि एक आलंय मोबाईल. मग ऍज इट इज आपण इथे कनेक्ट करून देऊ तो डेटा. सिंगल कोड घेतला, आणि टिल्ट मध्ये राईट करण्याचा फायदा काय, की आपण कॉन्कॅटिनेशन इझी पद्धतीने करू शकतो. मग सिंगल कोड घेतला, डॉलर घेतला, आणि कर्ली ब्रॅकेट ओपन केला, आणि त्याला क्लोज केला. जो काय डेटा आलाय, कशात आलाय डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे त्यामधून आपल्याला घ्यायची युजर नेम. झाली पहिली व्हॅल्यू इन्सर्ट झाली. त्यानंतर काय इथे आपण कोमा देतो, मग इथे सिंपल कोमा द्या. त्यानंतर डबल सिंगल कोड घ्या, त्यामध्ये डॉलर घ्या, कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. त्यामध्ये काय, जो काय डेटा आलाय कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. त्यामधून आपल्याला काय घ्यायचंय, मोबाईल घ्यायचा आहे. जसा मोबाईल घेतलाय त्या पद्धतीनेच काय घेणार आपण, ईमेलला पण अटॅच करून देऊ. इथे डॉलर घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. रिक्वेस्ट डॉट बॉडी डॉट काय राहणार, ईमेल. झाली क्युरी क्रिएट. इथे मी इथे काय करतो, फक्त सेकंड लाईनला घेतो. ठीक आहे ना, समजेल तुम्हाला आणि दिसेल पण. ठीक आहे, अशी आपण ह्या पद्धतीने काहीतरी आपण क्युरी क्रिएट केली. ती कशी क्युरी केली आपण, डायनॅमिकली. ठीक आहे ना.
आणि जी काही एसक्यूएल क्युरी आहे ती काय करतो मी इथे सिंपली रिक्वेस्ट डॉट बॉडी करण्याऐवजी एसक्यूएल क्युरी काय करतो इथे सेंड करतो. चेक करायची आता आउटपुट पेजला आलो मी, इकडे रिफ्रेश करतो एकदा आणि जो काही फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये मी डेटा भरतो. एक युजर नेम भरला, सेकंड भरला मोबाईल आणि थर्ड भरला ईमेल आणि सेंड डेटा केला. सेंड डेटा केला की काय झालं इथे आपण क्युरी केली इथे, ठीक आहे. इथे काय केलंय आता इन्सर्ट इंटू तर सेमच राहणार आहे सर्वांमध्ये, चेंज काय होणार आहे ह्यामधला फक्त डेटा, तेच केलंय मी. दिसतंय इन्सर्ट इंटू युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि व्हॅल्यूज. जे आपण फॉर्म मध्ये डेटा भरला होता तो डेटा इथे मी फक्त अटॅच करून दिलाय. झाली क्युरी क्रिएट. सपोज मी युजर नेम दुसरं भरलं तर ABC भरलं मी युजर नेम, मोबाईल भरला 1 2 3 4 5 6 7 8 9 0 आणि त्यानंतर एक ईमेल टाकतो मी जसं की abc@.com टाकतो आणि सेव्ह डेटा केला. क्युरी काय झाली आता झाली चेंज. आता ही क्युरी काय करणार फक्त आपण वर्क बेंच मध्ये रन करणार. डेटा काय झाला इन्सर्ट झाला. मग रन करण्यासाठी ह्याला आपण कॉपी करून वर्क बेंच मध्ये तर पेस्ट नाही करू शकत, मग इथूनच रन करायची, ठीक आहे ना. नोट.js मधून आपण रन करू. मग रन करण्यासाठी एक फंक्शन आहे. काय फंक्शन आहे ते सिंपल काय करायचे इथे की आपण कनेक्शन कुठे दिलंय इथे दिलंय कनेक्शन मध्ये सांगितलंय आमचा होस्ट राहणार आहे लोकल होस्ट, युजर राहणार आहे रूट, त्यानंतर पासवर्ड आपण टाकलाय आणि इथे टाकलाय A to Z 54. मग जो काय आपण हा डेटा स्टोअर केलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये केलाय कॉन मध्ये. मग या कॉनला सांगायचं काय सांगायचं कॉन इथे कॉन डॉट क्युरी करायची, ठीक आहे. आपली जी क्युरी आहे ना आणि ते क्युरी मध्ये जी काही एसक्यूएल क्युरी ती एसक्यूएल क्युरी अशी राईट करायची. त्यानंतर कोमा द्यायचा आणि इथे फंक्शन घ्यायचं. फंक्शन मध्ये पहिला आपल्याला भेटेल डेटा किंवा एरर आणि कर्ली ब्रॅकेट, ठीक आहे. असं स्ट्रक्चर म्हणजे काय केले आपण कॉनला सांगितले की जी काय आमची ही एसक्यूएल क्युरी, ठीक आहे ना, ही एसक्यूएल क्युरी आपण ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली ना. मग जी काय एसक्यूएल क्युरी ती एसक्यूएल क्युरी काय कर रन कर आणि त्यानंतर आपण एक फंक्शन घेतले. त्या फंक्शन मध्ये आपल्याला दोन गोष्टी भेटतात, एक भेटेल एरर आणि दुसरा भेटेल कोणता डेटा. म्हणजे ह्या दोन्ही पैकी आपल्याला काय भेटेल दोन्ही पैकी एक काहीतरी भेटेल, ठीक आहे. फंक्शन कॉल केले. फंक्शन कॉल केल्यानंतर एकदा आपण आउटपुट पेजला जाऊन मी इकडे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे काय नाही झालं, मी इथे एक मेसेज राईट करतो सेव्ह डेटा इन DB. आता आपण इकडे येऊ रिफ्रेश करू. रिफ्रेश केला मी फॉर्म मध्ये मी डेटा एक युजर नेम भरला, दुसरा भरला मोबाईल, थर्ड भरला एक ईमेल आणि करतो सेव्ह बटनावर क्लिक. काय मेसेज आला आपल्याला झालाय डेटा सेव्ह. चेक करायचं एकदा डायरेक्ट इकडे चेक करू आपण. आता टेबल मधला डेटा पाहण्यासाठी काय क्युरी सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. चेक करायचं आहे इकडे रिफ्रेश आला तिथे दोन डेटा कस काय आले कनेक्शन दिल्यामुळे. डायरेक्ट आपण वर्क बेंच मधून डेटा भरलाय का आता किती दोन डेटा आहे, ठीक आहे. ब्राउझरला जाऊ आपण, इकडे आलो, जो काय आपला फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये मी एक डेटा भरतो जसं की XYZ, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि इथे टाकतो एक ईमेल xyz@gmail.com आणि काय केलं मी सेव्ह डेटा झालाय सेव्ह इन DB. चेक करायचे वर्क बेंच मध्ये डबल ही सिलेक्टची क्युरी रन करू आपण. रन करण्यासाठी म्हटलं बटन क्लिक केलं, आला डेटा इकडे XYZ, त्याची ईमेल ID आली, झालं कनेक्शन, झाला डेटा स्टोअर. चेक करतात एवढं ट्राय करतात तुम्ही, ठीक आहे. कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला आज, जसं दररोज प्रॅक्टिस करू, ठीक आहे. आपण ह्याच्यावर प्रॅक्टिस घेणारच आहोत, ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर काही गोष्टी समजल्या नसत्या कोणत्या, आता हे फंक्शन काय आहे, फंक्शन मध्ये एरर काय आहे, डेटा काय आहे, हे तुम्हाला काही समजलं नसेल, ठीक आहे. हळूहळू समजेल, लगेच एका दिवसात सगळं समजण्याची गोष्ट नाही ही, ठीक आहे. एकदा ट्राय करा तुम्ही. ट्राय झाल्यानंतर ज्याला कोणाला एरर येईल त्यांनी एररचा स्क्रीनशॉट काढा आणि ग्रुपवर शेअर करा, ठीक आहे. नोट करून घ्या, एवढं ट्राय करा. एरर आला की विचारत चला.
ठीक आहे, एवढंच राईट केलं ना आपण.